आणि आता पाहणार आहोत सविस्तर दमदार 10. शिवसेना ठाकरे गट आणि संभाजी ब्रिगेड यांच्यामध्ये संयुक्त बैठक पार पडलेली आहे. राज्य आणि जिल्हा कार्यकारिणीमधील पदाधिकाऱ्यांची बैठक मुंबईच्या रंगशारदा सभागृहामध्ये आयोजित करण्यात आलेली होती. यावेळी उद्धव ठाकरे यांनी देखील मार्गदर्शन केलंय. मेळाव्यात संबोधित करताना उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. फोडाफोडीच्या राजकारणावर ते टीका करताना ठाकरेंनी उपमुख्यमंत्री फडणवीस आणि भाजपला लक्ष्य केलं. 3-3, 4-4, 5-5 किती उपमुख्यमंत्री करणार आणि मग देवेंद्रजींकडे राहणार नाही मस्टर मंत्री. राम मंदिर बांधा, पण आज तुम्ही आयराम मंदिर बांधलेले आहे, त्याचं काय? राज्याच्या विविध भागातील दंगलीच्या घटनांवरूनही ठाकरेंनी भाजपला लक्ष्य केलंय. शिवसेना फोडणारा औरंगजेब जिवंत आहे की नाही? राष्ट्रवादी फोडणारा औरंगजेब जिवंत आहे की नाही? औरंगजेबची वृत्ती फडणवीस साहेब तुमच्या पक्षामध्ये आहे, महाराष्ट्रामध्ये नाहीये. महात्मा गांधींसह महापुरुषांबाबत वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या संभाजी भिडेंचाही ठाकरेंनी समाचार घेतला. एका बाजूला माझी बदनामी चाललेली आहे, ते गुरुजी म्हणून सगळीकडे आमच्या राज्यकर्त्यांची मिळत होत आहे, पण तेव्हाची गुरुजी वेगळी आणि आत्ताची वेगळी. हे सहन कसं करू शकतो? हिम्मत असेल तर निवडणूक घ्या असं आव्हानही ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांना दिलंय. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनानंतर एका राजकीय चर्चेने डोकं वर काढलं. चर्चा अशी सुरू झाली की पश्चिम महाराष्ट्रामधील राष्ट्रवादी काँग्रेसचा नेता अजित पवारांसोबत जाणार आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील अजित पवारांसोबत जाणार असल्याची चर्चा देखील रंगली. त्यातच केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शहा हे पुण्यात आले. त्यानंतर या चर्चेला जास्तच हवा मिळाली, कारण जयंत पाटील यांनी JW मॅरियट हॉटेलमध्ये अमित शहांची भेट घेतल्याचं म्हटलं गेलं. महत्त्वाचं म्हणजे अजित पवारांनीच ही भेट घडवून आणि देवेंद्र फडणवीस यांनी जयंत पाटलांना फोन करून बोलावून घेतलं. जयंत पाटील लवकरच मोठा निर्णय घेणार असल्याच्या राजकीय चर्चा रंगल्या. मात्र या सर्व चर्चा जयंत पाटील यांनी फेटाळल्यात. माझी कोणाशी चर्चा झालेली नाही. कालपासून ज्या बातम्या चालू आहेत त्या मोबाईलवर यायला लागल्यात, ती माझी ही करमणूक व्हायला लागली. काल, आज आणि उद्या शरद पवारांसोबतच आहोत असंही जयंत पाटील यांनी स्पष्ट केलंय. जर कुठं जायचं असेल तर भेटून तुम्हाला सांगेनच ना मी, एवढं काय विशेष आहे. सध्या तरी आपण शरद पवारांसोबत असल्याचं जयंत पाटील म्हणतात. मात्र महाराष्ट्राच्या राजकारणात काहीही घडू शकतं, हेही तितकंच खरं. केंद्रीय गृहमंत्री तथा सहकार मंत्री अमित शहा पुणे दौऱ्यावरती होते. पुणे जिल्ह्यामध्ये केंद्रीय सहकार संस्थेनं निर्माण केलेल्या केंद्रीय निबंधक सहकारी संस्था कार्यालय या पोर्टलचं अनावरण करण्यासाठी ते पुण्यात आले होते. यावेळी अमित शहांनी अजित पवारांबाबत मोठं वक्तव्य केलं. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार भाजप शिवसेना सरकारमध्ये येऊन आता महिनाभरापेक्षा जास्त कालावधी झालाय. या कालावधीमध्ये त्यांनी अनेक वेळा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. मात्र या पोर्टल अनावरणाच्या निमित्तानं दोन्ही नेते पहिल्यांदाच एका सार्वजनिक कार्यक्रमाला एकत्र आले. यावेळी अमित शहा यांनी अजित पवारांबाबत मोठं वक्तव्य केलंय. दादा, बहुत समय के बाद आप सही जगह पर बैठे हो. यही जगह सही थी, मगर बहुत देर कर दिया. अजित पवार यापूर्वी 2019 मध्ये भाजप सोबत आले होते. त्यावेळी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले होते, तर अजित पवार उपमुख्यमंत्री झाले होते. या सर्व घडामोडींमागील चाणक्य अमित शहा असल्याचं त्यावेळी म्हटलं जात होतं. मात्र शरद पवार यांनी चक्र फिरवली आणि अजित पवार काही तासात पुन्हा स्वगृही आले. तीच आठवण अमित शहा यांनी अजित पवार यांना तर करून दिली नाही ना, अशी चर्चा सुरू झाली आहे. पुण्यामध्ये केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीमध्ये सहकार क्षेत्राच्या वेब पोर्टलचं अनावरण करण्यात आलं. या कार्यक्रमाला शहा यांच्यासह मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी शहांचं तोंड भरून कौतुक केलं. रविवारी पुण्यामध्ये सहकार से समृद्धी पोर्टलच्या उद्घाटन कार्यक्रमामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केंद्रीय सहकार मंत्री अमित शहांवरती स्तुतीसुमनं उधळली. अजित पवारांनी आपल्या भाषणात अमित शहा हे महाराष्ट्राचे जावई असल्याची आठवण करून दिली. अजित पवारांनी केलेल्या उल्लेखाचा धागा पकडून उपमुख्यमंत्री फडणवीसांनी महाराष्ट्र ही अमित शहांची जन्मभूमी असल्याचं सांगितलं, तर मुख्यमंत्री शिंदे यांनीही शहा यांना महाराष्ट्राची जाण असल्याचं सांगितलं. आप सभी को पता है कि वो महाराष्ट्र के दामाद और मानो या न मानो हर दामाद जी को ससुराल से थोड़ा ज्यादा प्रेम हो ही जाता है. एक गोष्ट अजून या ठिकाणी सांगितली पाहिजे की माननीय अमित भाईंचा जन्म मुंबईचा आहे. वो बिना रुके बिना थके अपना काम पूरा करते हैं. कभी भी मैंने तो उनके चेहरे पे कभी भी थकान कभी नहीं देखी. सहकार खात्याचा हा कार्यक्रम शासकीय असला तरी या कार्यक्रमात राजकीय टोलेबाजीच पाहायला मिळाली.
पावसाळी अधिवेशनानंतर आता राज्यामध्ये तिसरा मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची चर्चा आहे, पण यातच मुख्यमंत्री शिंदेंचे पाठीराखे असलेल्या बच्चू कडूंनी मंत्रिमंडळ विस्ताराला जोरदार विरोध केलाय. त्यामुळे महाराष्ट्रात मंत्रिमंडळ विस्तारावरून सत्ताधाऱ्यांमध्येच मतभेद असल्याचं समोर येत आहे. काही दिवसांपूर्वी मंत्रिपदासाठी प्रचंड इच्छुक असलेल्या बच्चू कडूंची ही बदललेली भाषा. एकीकडे राज्यात मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा सुरू असतानाच बच्चू कडूंनी विरोधामध्ये सूर आळवलाय. सहकारी अनेक आमदार मंत्रिपदासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून तयार झालेले असतानाच बच्चू कडूंनी मात्र मंत्रिमंडळ विस्तार झाला तर भारत सोडू म्हणत विस्ताराला थेटपणे विरोध केलेला आहे. तर विस्तार करूच नका, करू नये विस्तार त्यांनी. आता जसं आहे तसं चालू ठेवा. एकंदरीतच मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चेला बच्चू कडूंच्या विधानामुळे ब्रेक लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता सत्ताधाऱ्यांनी केलेल्या घोषणेनुसार मंत्रिमंडळ विस्तार होतो का आणि मंत्रिमंडळ विस्तार झालाच तर बच्चू कडूंची भूमिका काय असेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार कधीच हातचं राखून बोलत नाहीत. मनामध्ये आलं ते बोलून मोकळे होतात आणि त्यांचा हा बेधडक स्वभाव प्रत्येकालाच माहिती आहे. याचीच प्रचिती पुण्यामध्ये मोफत महाआरोग्य शिबिर कार्यक्रमातही आली. याच कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्री गिरीश महाजन यांचं तोंड भरून कौतुक केलेलं आहे. आरोग्य शिबिराच्या निमित्तानं अजित पवारांनी गिरीश महाजनांच्या फिटनेसची स्तुती केली. मंत्रिमंडळातील सर्वात फिट नेते गिरीश महाजन असल्याचा उल्लेख अजित पवारांनी केला. यावेळी अजित पवारांनी इर्शाळवाडी दुर्घटनेचा उल्लेख केला. या दुर्घटनेनंतर गिरीश महाजन ट्रेकिंग करत सर्वात आधी इर्शाळवाडीमध्ये पोहोचल्याचंही अजित पवारांनी नमूद केलंय. सर्वात फिट मंत्री कोण आहे तर ते गिरीश महाजन आहेत. 60च्या पुढे गेलेत, पण कोण म्हणणार नाही ते बाबा 60च्या पुढे गेला. तुम्ही कधी कोणाच्या मुखामध्ये कोणाचं नाव कधी घ्यायला लावणार, ही किमया जी आहे ही किमया गिरीश भाऊ तुम्ही बरोबर साधली. आम्ही आता मित्र झालेलो आहोत, आम्ही आता सोबत आहोत आणि आता दादा माझं जे कौतुक करतो ते मला भेटले की आधी माझे बायसेप बघतात. गिरीश महाजनांच्या फिटनेसचं कौतुक करताना अजित पवारांनी या कार्यक्रमात उपस्थितांना फिटनेस ठेवा, आरोग्य सांभाळा असं आवाहन केलं. मुंबईकरांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांचा मुंबईवरती हल्ला करण्याचा कट असल्याचा दावा NIAच्या वकिलांनी कोर्टात केला. ISISच्या महाराष्ट्र मॉड्यूल प्रकरणी आतापर्यंत 6 दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे. काल भिवंडीतून ताब्यात घेण्यात आलेल्या अकीब नाचनला 14 ऑगस्टपर्यंत NIA कोठडी सुनावण्यात आलेली आहे. या प्रकरणामधील इतर आरोपींच्या राहण्याची सोय केल्याचा आरोप अकीबवरती आहे. NIAच्या वकिलांनी कोर्टामध्ये केलेल्या युक्तिवादातून मोठी बातमी समोर आली आहे. अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांकडून मुंबईमध्ये घातपात करण्याची तयारी सुरू होती. अकीब नाचन हा आरोपींच्या राहण्याची व्यवस्था करत होता. नाचननं बॉम्ब बनवून त्याची चाचणी घेतली होती. तसंच अकीब नाचनकडून इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स आणि कागदपत्र जप्त करण्यात आली आहेत. दहशतवाद्यांच्या भुसक्या आवळल्यानं मुंबईवरील हल्ल्याचा कट उधळला गेलाय. अटकेतील दहशतवाद्यांकडून आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र ATSनं दहशतवादाचा मोठा कट उधळलाय. पुण्यामधील दहशतवादी कारवाईला आळा घालण्यामध्ये ATSला यश आलंय. पुणे कोंढवा परिसरामध्ये राहणाऱ्या ISIS या दहशतवादी संघटनेचं मॉड्यूल महाराष्ट्र ATSनं उद्ध्वस्त केलंय. महाराष्ट्र ISIS मॉड्यूल प्रकरणी अटकेमध्ये असलेल्या डॉक्टर अदनान अली सरकार याचा साथीदार झुल्फिकार बडोदावालानं आपल्या साथीदारांसाठी बॉम्ब बनवण्याचं शिबिर आयोजित केलेलं होतं. पुरून ठेवण्यात आलेले बॉम्ब बनवण्याचं साहित्य दहशतवादी विरोधी पथकानं जप्त केलंय. कोथरूडमध्ये पकडण्यात आलेल्या 2 दहशतवाद्यांच्या मदतीनं इतर साथीदारांसाठी हे शिबिर आयोजित केल्याची माहिती उघड झाली आहे. आरोपीकडून बॉम्ब बनवण्याचं साहित्य जप्त करण्यात आलेलं आहे. केमिकल्स, केमिकल पावडर, लॅब इक्विपमेंटसह त्यामध्ये थर्मामीटर, पिपेट असं साहित्य जप्त करण्यात आलेलं आहे. बॉम्ब तसंच प्रशिक्षण शिबिर आयोजित करून ज्या ठिकाणी बॉम्बचं साहित्य पुरून ठेवलेलं होतं त्याच ठिकाणी दहशतवाद्यांनी वापरलेली एक 4 चाकी, 2 पिस्तुलं आणि 5 जिवंत कारतूसही ATSनं जप्त केली आहेत. दहशतवादी स्वतःला ग्राफिक डिझायनर असल्याचं भासवत होते. प्रत्यक्षात मात्र त्यांचं 12वी पर्यंतही शिक्षण झालेलं नाहीये. तरीही ते प्रशिक्षित दहशतवादी असून त्यांनी बॉम्ब तयार करण्याचं प्रशिक्षण घेतल्याचं समोर आलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे देशभरातील 508 रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासाची पायाभरणी केली. यावेळी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णवही उपस्थित होते. 508 रेल्वे स्थानकं 27 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये हे काम करण्यात येणार आहे. रेल्वे मंत्रालयानं देशातील 1300 रेल्वे स्थानकांचा कायापालट करण्याचा निर्णय घेतलाय. अमृत भारत या योजनेअंतर्गत टप्प्याटप्प्यानं देशातील रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास केला जाणार आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 508 रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासाच्या कामांची पायाभरणी केली. या 508 रेल्वे स्थानकांमध्ये महाराष्ट्रातील 44 स्थानकांचा समावेश आहे, तर मुंबईतील 15 रेल्वे स्थानकांचा समावेश आहे. रेल्वे स्थानक पुनर्विकासासाठी 25,000 कोटी रुपये खर्च होणार आहेत. या योजनेच्या पायाभरणीवेळी पंतप्रधानांनी विरोधकांवर निशाणा साधला. विपक्ष का एक धड़ा वो आज भी खुद तो कुछ करेंगे नहीं,
और किसी को करने भी न देंगे। लोकांचा प्रवास हा सुलभ आणि आनंददायी व्हावा हे या योजनेचं उद्दिष्ट आहे असं मोदींनी सांगितलं. या माध्यमातून प्रवाशांना प्लॅटफॉर्मवरती बसण्यासाठी उत्तम वेटिंग रूम बनवण्यात येणार आहेत. तसंच हजारो स्थानकांवरती मोफत इंटरनेट उपलब्ध करून देण्यात येईल. अमृत भारत योजनेअंतर्गत देशातील विविध स्थानकांचा पुनर्विकास करण्यात येणार आहे. 1300 पैकी 508 स्थानकांच्या पुनर्विकास कामांची पायाभरणी पंतप्रधान मोदींनी केली. मोदींनी पायाभरणी केलेल्या 508 स्थानकांमध्ये महाराष्ट्रातील 44 स्थानकांचा समावेश आहे. अमृत भारत योजनेअंतर्गत मुंबईमधील भायखळा, चिंचपोकळी, परळ, माटुंगा, कुर्ला, विद्याविहार, विक्रोळी, कांजूरमार्ग, मुंब्रा, दिवा, शहाड, टिटवाळा, इगतपुरी, वडाळा रोड, सँडहर्ट्स रोड या रेल्वे स्थानकांचा कायापालट होणार आहे. तर महाराष्ट्रातील वडसा, वाशिम, अहमदनगर, चंद्रपूर, आकुर्डी, दौंड जंक्शन, छत्रपती संभाजीनगर, धामणगाव, बडनेरा जंक्शन, गंगाखेड, बल्लारशहा, गोधनी, चाळीसगाव जंक्शन, गोंदिया, चांदाफोट, हिंगणघाट, हिंगोली, डेक्कन, कुर्डुवाडी जंक्शन, धाराशिव, पूर्णा जंक्शन, जालना, पंढरपूर, सेलू, मलकापूर, परभणी जंक्शन, सेवाग्राम, काटोल, मनमाड जंक्शन, शेगाव, किनवट, मुदखेड जंक्शन, परळी वैजनाथ, सोलापूर, कोल्हापूर, नगरसोल, परतूर, पुलगाव जंक्शन, तळेगाव, कोपरगाव, नगरखेड जंक्शन या स्थानकांचं रुपडं पालटणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते रविवारी देशभरातील 508 रेल्वे स्थानकांच्या विकास कामांचा ऑनलाईन शुभारंभ झाला. या यादीमध्ये संभाजीनगर रेल्वे स्थानकाचाही समावेश होता. या कार्यक्रमाला केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड, खासदार इम्तियाज जलील आणि राज्याचे मंत्री अतुल सावे उपस्थित होते. मात्र या कार्यक्रमात सर्वात जास्त चर्चा रंगली ती इम्तियाज जलील यांची. इम्तियाज जलील यांनी परिधान केलेल्या काळ्या रंगाच्या पठाणी ड्रेसमुळे चांगलीच चर्चा रंगली. भाजपच्या नेत्यांनी त्यांच्या या काळ्या कपड्यांवरून स्टेजवर विचारणा करायला सुरुवात केली, ज्याचं उत्तर जलील यांनी थेट भाषणात दिलं. काले ड्रेस के ऊपर आप बहुत ज्यादा विरोध कर रहे हैं, काम करिएगा. अब आप मुझे कहेंगे कि अब ये पहनो वो मत पहनो करके, तो ऐसा मत होने दीजिएगा. यानंतर भाजपच्या उत्साही कार्यकर्त्यांनी जय श्रीरामच्या घोषणा द्यायला सुरुवात केली आणि इम्तियाज जलील स्टेजवरून उतरून निघून गेले. त्यांचा काहीतरी विचार वेगळा दिसत होता, परंतु ते घाबरले. जय श्रीरामाच्या गोष्टीने घाबरले आणि ते भगोडा म्हणून पळून गेले. इम्तियाज जलील यांनी काळे कपडे घातल्यानं कार्यक्रमात राजकीय जुगलबंदी झाली. पण त्याचवेळी आता 359 कोटी रुपये खर्चून शहराला साजेसे असे अत्याधुनिक रेल्वे स्थानक मिळणार असल्यानं संभाजीनगरच्या नागरिकांना याचं समाधान आहे. एसटी कामगार पुन्हा एकदा आक्रमक झालेले आहेत. एसटी कर्मचाऱ्यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचा इशारा दिलाय. प्रलंबित मागण्यांसाठी एसटी कर्मचारी हे पुन्हा एकदा आंदोलनाच्या पवित्र्यात दिसत आहेत. विलिनीकरणाच्या मागणीसाठी एसटी कामगारांनी केलेल्या संपामुळे एसटीची आर्थिक स्थिती ढासळली होती. आता स्थिती रुळावरती येत असतानाच कामगारांच्या आर्थिक प्रश्नावरती महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेनं 11 सप्टेंबरपासून मुंबईत तर 13 सप्टेंबरपासून जिल्हा स्तरावरती बेमुदत उपोषणाची घोषणा केली आहे. महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेच्या कोअर कमिटीची बैठक नुकतीच छत्रपती संभाजीनगरमध्ये झाली. यावेळी कामगार करारातील तरतुदीनुसार शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे देय 42% महागाई भत्ता त्वरित लागू करावा, प्रलंबित महागाई भत्ता, घरभाडे भत्ता, वेतन वाढीचा दर यांचा फरक त्वरित अदा करावा, 4,849 कोटी रुपयांमधील शिल्लक रकमेचं वाटप त्वरित करा, 10 वर्षांसाठी 7वा वेतन आयोग लागू करावा यासह विविध मागण्या कर्मचाऱ्यांनी केलेल्या आहेत. मागण्या मान्य न झाल्यास आधी उपोषण आणि त्यानंतर तीव्र आंदोलनाचा इशारा एसटी कर्मचाऱ्यांनी दिलाय. गेल्या महिन्यामधील संप मिटतो न मिटतो तोच पुन्हा एकदा नाशिकच्या सिटीलिंक बस कर्मचाऱ्यांनी पुन्हा एकदा संपाचं हत्यार उपसलंय. या कर्मचाऱ्यांच्या संपाचा 3रा दिवस आहे. वाहकांनी पुकारलेल्या या संपामुळे नाशिककरांचे हाल होत आहेत. नाशिक पालिकेनं जुलै 2021 मध्ये शहरात सिटीलिंक बस सेवा सुरू केली. त्यानंतर या बस सेवेला नाशिककरांचा चांगला प्रतिसादही लाभला. मात्र सिटीलिंकची बस सेवा सुरू होऊन 2 वर्ष होत नाही तोच पगार रखडल्यानं सिटीलिंक कर्मचाऱ्यांनी 3 महिन्यात 3ऱ्यांदा संप पुकारला. त्यामुळे विद्यार्थी, कामगार वर्गासह इतर प्रवाशांचे हाल झाले. 3000हून अधिक फेऱ्या रद्द झालेल्या असून सिटीलिंक व्यवस्थापनाला देखील लाखो रुपयांचा फटका बसलाय. तत्काळ वेतन जमा व्हावं आणि इतरही मागण्या मान्य केल्याशिवाय संप मागं घेणार नाही अशी भूमिका कर्मचाऱ्यांनी घेतल्यानं सिटीलिंक प्रशासन कोंडीत सापडलाय. जो कंडक्टर वाहक म्हणून काम करतो, जो पैसे घेऊन येतो, त्याचाच पेमेंट रखडवला जातो. त्याला पेमेंट देण्यामागे 2-2, 3-3 महिने का लागतात? सिटीलिंक कार्यालयामध्ये 2 दिवसांपासून वाहकांसोबत प्रशासनाची बैठक होतीये. मात्र कुठलाही तोडगा निघत नसल्यानं हा संप मिटणार तरी कधी असाच प्रश्न उपस्थित होतोय. मुंबईमधील बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप सुरूच आहे. मुंबई बेस्ट परिवहन सेवेमधील कंत्राटी कामगारांच्या संपाचा आज 5वा दिवस आहे. बेस्ट कर्मचाऱ्यांनी बंद पुकारल्यामुळे मुंबईकरांचे मात्र हाल होत आहेत.
पगारवाढ आणि बेस्टच्या सुविधा अशा विविध सुविधा ही कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या आहेत. हे सर्व कंत्राटी कर्मचारी आपल्या मागण्यांवरती ठाम आहेत. जोपर्यंत आपल्या मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत हा संप सुरूच राहील असा आक्रमक पवित्राही कर्मचाऱ्यांनी घेतलाय. या संपामुळे मुंबईमध्ये बेस्ट बसची वाहतूक विस्कळीत झाली. मुलुंड, मुंबई सेंट्रल, प्रतीक्षानगर, धारावी, सांताक्रूज आगारात कंत्राटी कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारलंय. या संपाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. या संपामुळे सर्वसामान्य जनतेची गैरसोय होऊ नये यासाठी खासगी वाहनांमधून टप्पा प्रवासी वाहतूक करण्यास सरकारनं मंजुरी दिली आहे. संप सुरू असेपर्यंत हे आदेश लागू असणार आहेत. या निर्णयाबाबत सरकारनं अधिसूचना जारी केली आहे. काही दिवसांपूर्वीच पुण्यामधील पुणे मेट्रोचं उद्घाटन झालं. मात्र पहिल्या टप्प्यापासूनच वेगवेगळ्या कारणांवरून मेट्रोची चांगलीच चर्चा झाली. आता तर सोशल मीडियावरील एका व्हिडिओमुळे पुणे मेट्रोची जोरदार चर्चा रंगली आहे. या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती घाईघाईमध्ये मेट्रो स्थानकावरती येते आणि ड्रायव्हरच्या केबिनकडे जाऊन केबिनचे दार वाजवताना दिसतेय आणि त्याला दरवाजे उघडण्याची विनंती करताना दिसतेय. त्यानंतर मेट्रोचं दार उघडतं आणि व्यक्ती मेट्रोत बसते. तर दुसरा एक व्यक्ती सुद्धा उशीर झालेला असताना पळत घाईघाईत निघालेल्या मेट्रोला हात करून दरवाजे उघडण्याची विनंती करताना दिसतोय आणि नंतर बसून प्रवास करताना दिसतो. हा व्हिडिओ लोको पायलटच्या केबिनच्या दरवाजाजवळ म्हणजेच मेट्रोचा चालक बसतो त्या पहिल्या डब्याजवळ प्लॅटफॉर्मवरून शूट करण्यात आलेला आहे. मेट्रोचे दरवाजे बंद होतात. सिव्हिल कोर्ट स्थानकावरून पिंपरी चिंचवडसाठी सुटणाऱ्या मेट्रोचा हा व्हिडिओ आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल झाला असून नेटकरी त्यावरती भन्नाट कमेंट्सही करतायत. कोकणामध्ये गेल्या काही वर्षांपासून भात लावणी आणि चिखल नांगरणी स्पर्धांचं आयोजन करण्यात येतं. या स्पर्धेमधून शेती आणि शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिलं जातं. अशीच स्पर्धा रत्नागिरीमध्ये देखील आयोजित करण्यात आली होती. संगमेश्वर तालुक्यामधील अंतरावली गावामध्ये नांगरणी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं. यावेळी जिल्ह्यातल्या 50हून अधिक बैलजोड्या सहभागी झाल्या. सध्याच्या घडीला सामूहिक शेती कालबाह्य होताना दिसून येते. शिवाय नोकरीधंदा निमित्त शहरामध्ये गेलेला तरुण हळूहळू शेतीपासून लांब जातोय. दरम्यान शेतीचं महत्त्व अधोरेखित करण्यासाठी अशा प्रकारची स्पर्धा आयोजित केल्याचं ग्रामस्थांनी सांगितलं. शेती आपण जर शेतकरी जगला तरच आपण सगळं जगता येईल ह्या उद्देशातून आम्ही सगळी आयोजन केलेलं आहे. तरुणांनी जे शेतीपासून बाहेर गेले त्या तरुणांना या शेतीमध्ये आकर्षित करण्यासाठी त्यांनी सर्वांनी एकत्र येऊन या स्पर्धेचं एक चांगलं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे. ही स्पर्धा पाहण्यासाठी पंचक्रोशीमधील ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती. अशा प्रकारची स्पर्धा कोकणातील लाल मातीच्या चिखलात चैतन्य आणत असून ग्रामस्थांचा उत्साह वाखाणण्यासारखा होता. भंडारदरा धरण पाणलोट क्षेत्रामध्ये अधूनमधून दमदार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे भंडारदरा धरण भरू लागलेलं आहे आणि यामुळे या परिसरातील ग्रामस्थांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न देखील आता मिटलाय. अहमदनगर जिल्ह्यासाठी वरदान असलेलं भंडारदरा धरण 95% भरलंय. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे 11 TMC क्षमता असलेलं धरण 95% भरल्यानं सगळीकडे आनंदाचं वातावरण आहे. अहमदनगर जिल्ह्यातील उत्तर विभागातील शेती उद्योग आणि पिण्याच्या पाण्याची तहान भागवणारे अकोले तालुक्यातील भंडारदरा धरण पूर्ण क्षमतेनं भरलेलं आहे. धरणाचा पाणीसाठा 95%पेक्षा पुढे आहे. विशेष म्हणजे पाणी उसळी मारत असल्यामुळे धरणाच्या भिंतीवरून पाणी बाहेर पडत आहे. धरण भरल्यामुळे शेतकरी समाधानी आहेत. तिकडे पुणे जिल्ह्यात सह्याद्रीच्या खोऱ्यामध्ये भीमाशंकर ते नाणेघाट परिसरात मुसळधार पाऊस पडतोय. त्यामुळे कुकडी प्रकल्पातील 5 धरणांपैकी सर्वात मोठं असलेलं आंबेगाव तालुक्यातील डिंभे धरण 75% भरलंय. 5 धरणांमध्ये आता 50% इतका पाणीसाठा जमा झालाय. मागील वर्षी या वेळेलाच कुकडी प्रकल्पामध्ये 80% पाणीसाठा होता तर डिंभे धरण भरून वाहू लागलेलं होतं. मात्र यंदा पाऊस उशिरानं सुरू झाल्यानं अद्यापही धरणं रिकामी आहेत. तिकडे पाकिस्तानमध्ये भीषण रेल्वे अपघात झालेला आहे. या रेल्वे अपघातामध्ये आतापर्यंत 20 जणांचा मृत्यू झालाय तर जवळपास 100हून अधिक जण जखमी झाल्याची माहिती मिळते. पाकिस्तानातील कराचीपासून 275 किलोमीटर अंतरावरती असलेल्या स्थानकाजवळ रावळपिंडीला जाणाऱ्या हजारा एक्सप्रेसचे 10 डबे रुळावरून घसरले. शहाजादपूर आणि नवाबशाह दरम्यान असलेल्या सहारा रेल्वे स्टेशनजवळ रविवारी हा अपघात झाला. हजारा एक्सप्रेस कराचीहून रावळपिंडीकडे निघाली होती आणि या रेल्वेचे 10 डबे रेल्वे रुळावरून घसरून मोठा अपघात झालाय. रुळावरून घसरलेल्या डब्यांमधून लोकांना बाहेर काढण्यासाठी मदत आणि बचाव कार्य राबवण्यात आलेलं आहे. जखमी झालेल्या लोकांना जवळच्या शासकीय रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं. ज्या रेल्वेचा अपघात झाला ती रेल्वे वर्षाच्या सुरुवातीलाच एका मोठ्या अपघातातून बचावली होती अशी माहिती स्थानिक वृत्त संस्थेनं दिली आहे. दरम्यान सिंध प्रांतातील प्रत्येक रुग्णालयात आणीबाणी देखील घोषित करण्यात आली आहे. या अपघाताची तीव्रता जास्त जरी असली तरी या अपघातामागचं नेमकं कारण अद्याप अस्पष्टच आहे. पाकिस्तानचे रेल्वे मंत्री ख्वाजा साद रफिक यांनी हा अपघात कुणीतरी मुद्दाम घडवून आणल्याचा दावा केलाय. तर या होत्या संपूर्ण दिवसभरामध्ये आतापर्यंत घडलेल्या अतिशय महत्त्वाच्या आणि दमदार घडामोडी. तर आजच्या दमदार 10 मध्ये वेळ झाली तुम्हा सगळ्यांचा निरोप घेण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका न्यूज 18 लोकमत.